रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत मंगला गोडबोले यांची एक सुंदर कथा, किल्ला. देसाई मंडळीचं चहा खाणं झालं आणि ती उगाचच हवा पाण्याच्या गप्पांमध्ये वेळ घालवायला लागली. तेव्हा वहिनींची बसल्या बैठकीवर चुळबुळ सुरू झाली. मुद्द्याचं बोलून संपलं होतं. मुलगीही बघून झाली होती. आजवर इतक्या बघितल्या तशीच ही मुलगी बघितली. बाकी एखादी मुलगी मुक्की बहिरी नाही, लुळी पांगळी नाही, चकणी तिरळी नाही, एवढं समजायला 10-20 मिनिटं पुरेशी असतात. शिवाय शेवटचा निर्णय त्या बापलेकांचाच. त्याच्याशी आपला काय संबंध? वहिनी अवघडत उठायला लागणार. तेवढ्यात वकील साहेबांनी त्यांना डोळ्यांनी खुणावलं आणि बोटातल्या पुष्कराजाच्या अंगठीशी चाळा करत खाकरून ते बोलायला लागले. बरं झालं आपण आत्ताच आलात ते. येत्या 1.5-2 महिन्यांमध्ये एकदाचा निर्णय करून मुलाला अडकवून टाकावं म्हणतो. म्हणजे हा सगळा व्याप त्याच्यावर सोपवून मी मोकळा होईल. वा वा वकील साहेब, एवढा व्याप सांभाळायचा म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? त्याला आपल्यासारखे समर्थ खांदे हवेत. बोलता बोलता देसाईंच्या चेहऱ्यावरून आदर, कृतज्ञता, लाचारी व भीती यांचं विचित्र मिश्रण ठिपकायला लागलं. नको नको म्हणताना त्यांचा एखादा ओघळ आपल्याला येऊन चिकटेल या भीतीनं वहिनींनी पुन्हा मांडी बदलली. तेवढ्यात वकील साहेबांनी एकवार पुन्हा इशारा केला. मग आपण उद्यापर्यंत यांना कळवूया, नाही का ग? बघू, पोरीच्या नशिबात असेल तर स्वर्गाच्या गाठी या. देसाईंनी उगाचच रुमालानं घाम टिपल्यासारखं केलं. मुलीनं पदर सारखा केला. मध्यस्थानी छत्री पिशवी यांची जमवाजमव आरंभली. भालचंद्रानं न विस्कटलेला भांग उगाचच सारखा केला. जेवायला थांबा असं म्हटलं असतं तुम्हाला, पण आता कोर्टाची वेळ झालीये. एवी 5-10 मिनिटं मागे पुढे चालतात तशी, पण आज एक इम्पॉर्टंट हिअरिंग आहे म्हणून मला. वहिनींनी तिरीमिरीनं वकील साहेबांकडे पाहिलं आणि झटक्यानं उठून आत जाताना त्या पुटपुटल्या. अगं बाई, दूध उघडच आहे वाटतं. आमची चिंगी म्हणजे ना असली आहे. दिवाणखान्याच्या बाहेर आल्यावर त्यांना जरा मोकळं वाटलं. दिवाणखान्यानंतर आजी सासऱ्यांची खोली, मग सासूबाईंचं देवघर, पुढे बाळंतिणीची खोली, माझघर, एवढं सारं तुडवून त्यांना मागच्या अंगणात जायचं होतं. कामं तर सकाळपासूनची बरीचशी पडलीच होती आणि त्यात दिवाणखान्यातल्या कधीही न चाललेल्या वकिलीच्या गप्पा. चिंगीची सबब सांगण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग होता तिथून सुटायला? वहिनी धुण्याची बादली घेऊन अंगणात जायला लागल्या, तरी कान मात्र बाहेरची बोलणी टिपतच होते. आल्यासारखं घर घाला आमचं डोळ्याखालून. मग घर कसलं वकील साहेब? अहो किल्ला आहे किल्ला. सिनेमा नाटकातल्याशिवाय असं घर बघायला सुद्धा मिळालं नसतं आमच्यासारख्यांना. हे नक्कीच मुलीचे वडील असणार. असला ओशट भिजका आवाज इथे दुसरं कोण काढू शकणार? हो, आमच्या बापजाद्यांची कृपा आहे. आणि हो, आपणही ते टिकवलंय तसं. हिऱ्याभोवती कोंदण हवंच. वहिनींनी दानकन बादली खाली ठेवली आणि हातात 2 पीळ घेतले. ही थोरल्या आबासाहेबांची खोली बरं. आजोबा आमचे. मोठा दिलदार माणूस. रसिकता तरी केवढी. ती दिसतेच आहे हो या घराच्या रचनेवरून. वहिनींनी पातळ झटकलं आणि वेडवाकडं तारेवर भिरकावलं. आणि हे आमच्या जिजीचं देवघर. काय श्रद्धा, काय भक्ती. आमच्या आजीचं सांगतोय हो. अहो, जिजीचं नाव या गावात कोणाला माहिती नाहीये का वकील साहेब? वहिनींनी हातातली चादर करकचून पिळली. नेमकी आज विमल आली नव्हती. वेळेला एक जण उपयोगी पडेल तर शपथ. एरवी उगाचच साऱ्या तोंडपूजांची फौज पोसायची. सकाळपासूनचा सगळा कडवटपणा वहिनींच्या घशाशी दाटून आला. बाहेर मात्र त्यांची दाद फिर्याद नव्हती. आता त्या कैलासवासी आबासाहेबांचा शिकारीचा छंद हा विषय चघळला जात होता. पुढचा सगळा कौतुकाचा क्रम वहिनींना सरावानं तोंडपाठ झाला होता. आता एवढी भिंतीवरची वाघांची मुंडकी, हरिण सांबरांची शिंग वगैरे आटोपली की मग तो सागवानाचा झोपाळा, मग कोणीतरी खास तुळशी वृंदावनासाठी आणलेला संगमरवर, मग पुष्करणी, कारंज, बागेतली ती कमलपत्राच्या आकाराची बसण्याची बाकं, कलमी आंबे, वरती गच्चीत रंगीत कवड्यांनी काढलेली सुरेख नक्षी, दरवाजांच्या पितळी मुठी, तावदाणातलं इंद्रधनुष्य वगैरे वगैरे. अगं, मुद्दाम त्या लोकांसमोर धुणं वाळत घालायचं काय नडलं होतं ग? वकील साहेब दरवाजातून खेकसले.
तेव्हाच वहिनी भानावर आल्या. अहो, काम बरंच पडलं होतं म्हणून. तुला इतकी वर्ष गेली तरी आपला आब राखून राहता येत नाही बरं. तुम्ही दोघं होता की ती राखायला. पुरे, चला वाढायला घ्या. हो, आज एक इम्पॉर्टंट हिअरिंग आहे ना तुम्हाला. वहिनी आणखी काही बोलून गेल्या असत्या, पण समोरून विमल येताना दिसली आणि त्यांनी सगळा मोहरा तिच्याकडेच वळवला. अगं बाई, काय ही वेळ झाली का यायची? वहिनी साहेब लवकरच येणार होते हो, पण आमचे मालक आले मुंबईवरून. मग यांचं चहा पाणी. ही साडी पाहिलीत का? कशी दिसते हो? मालकांनी आणली आणि कामालाच नेसून जा म्हणाले. म्हणजे तू कामाला का आली आहेस? वा वा, सकाळपासून मी एकटीच राबते इथे. आता थोडे दिवस हो वहिनी. छानशी छोटीशी सुनबाई आणलीत की. मी बघितली ना कोपऱ्यावर. आवडली ह मला. भालूदादांना शोभेल बघा. विमल पहिल्यापासून चलाक होती. कुठल्या वेळी कुठल्या माणसाशी कसं वागावं बोलावं याचं अचूक ज्ञान असलेली. त्यात वहिनींची आणि तिची खास जवळीक होती. दिवसभर वकील साहेब बाहेर कोर्टाबिर्टात असायचे. भालचंद्र शिकायला मुंबईला. मग या दोघींचंच राज्य घरात चालायचं. थोडी सोबतीसाठी थोडी हाताखाली मदतीला म्हणून विमलला या घरात आणली. त्यावेळी ती परकरी पोर होती. पुढे जाणती झाली. 4 इयत्ता शिकली आणि लग्न करून दिलं. घरच्याच आउट हाऊसमध्ये बिराड थाटून दिलं आणि वहिनींना मदतीला गप्पा टप्पांना फिरायला रागवायला एक हक्काचं माणूस झालं. आताही तिला मध्येच तोडत त्या म्हणाल्या, पुरे पुरे शहाणपण पुरे, चल पानं घे. वकील साहेबांना वाढायला त्या टेबलापाशी आल्या तेव्हा चिंगी त्यांच्या पायाशी अंगाचं वेटोळं करून पडली होती. वाकून तिला थोपटीत ते म्हणाले, अगं हिचं दूध बीत झालं का नाही ग? अहो, सकाळीच आमच्याकडे येऊन बसली होती. आल्याबरोबर यांना इतकी चिकटली म्हणून सांगू? विमल म्हणाली. कोण? तू चिकटली का ती चिकटली? वहिनी इतक्या त्रासिकपणे म्हणाल्या की विमल गप्पच झाली. पुढे बघून पोळ्या लाटायला लागली. बाहेरून आवाज आला, माझा कोट काढून ठेवलाय का ग? रोजचंच काय सांगायचं हो. तरी रोजच्या पेक्षा 10 मिनिट उशीरच झालाय मला. तो माझ्यामुळे नाही झाला हा, तुमच्या त्या देसाई मंडळींमुळे झाला. हो, पण एकूण लोक सज्जन वाटले नाही का? वकील साहेब पानावर येऊन बसले तेव्हा वहिनी बघतच राहिल्या. सकाळी पाहुण्यांसमोर घातलेला झप्पा शेरवानी हा पोशाख एवढ्यातल्या एवढ्यात बदलून ते पुन्हा वकिलीच्या कपड्यात शिरले होते. परीट घडीचे कपडे, बोटात 3-4 अंगठ्या. 50शी उलटली तरी भांगातला एक केस कधी हलायचा नाही. आम्ही आणि आपण याखेरीज बात नाही. हसणं बोलणं वागणं फिरणं तर सोडाच, पण नुसत्या एखाद्या कटाक्षातही रुबाब कसा काठोकाठ भरलेला. समोरच्याचा नुसत्या दृष्टीनंच चोळामोळा व्हायचा. देसाई नव्हते का जाईपर्यंत फार जमीनदोस्त झालेले. बरं, तो कुठे? कोण? भालचंद्र? गेला असेल कुठे मित्रामित्रांकडे. यावेळी गेला. मग काय त्याने एखाद्या कारकुंड्यासारखं धावत जाऊन मस्टर गाठायला हवं होतं? का एखाद्या वाण्यासारखं गल्ल्यावर नाही तर पेढीवर बसायला हवं होतं? बसणाऱ्यांना काय हो, कोर्टात सुद्धा बारमध्ये आयुष्यभर रिकामं बसता येतच की. वहिनी आणखीही काही लगट तिरक्या बोलल्या असत्या, पण विमल घरात आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी विषय बदलला. देसाईंबाबत काय करायचं ठरवलंय? ठरवायचं काय? ठरवायचं आपणच. म्हणजे त्यांच्याकडून काय? आयुष्यभर कुठे कुठे सोसायट्या बँकामध्ये नोकऱ्या केलेला माणूस. त्यांचे तर डोळेच पांढरे व्हायची वेळ आली होती सकाळी. तुम्ही दोघं बापलेकं एकत्र आल्यावर दुसरं काय होणार? तो काय म्हणतोय ते तुम्ही विचारायचं. मुलं आईजवळ मनातलं सांगतात, मला कुठे सांगेल? अहो, पण त्याला फुरसत असेल तर ना. त्याचा एक मित्र अमेरिकेला चाललाय पुढच्या आठवड्यात, म्हणून सर्व तयारी करायला गेला असेल. सकाळी मित्र, दुपारी मित्र, रात्री उशिरापर्यंत पिणं पार्ट्या, गाणी बजावणी आणि मित्रच. असं काय करता? अमेरिकेत वर्षभर राहिल्याचा अनुभव आहे त्याच्यापाशी. त्याचा मित्रांना फायदा झाला तर काय बिघडलं? शिवाय त्याचं हे वयच आहे. आता वय, मग सवय आणि मग व्यसन. बालचंद्रच्या अमेरिकेला जाण्याच्या आठवणीनं वहिनी आणखीच व्यथित झाल्या. पहिल्यापासून त्याचं शिक्षणात फारसं लक्ष नव्हतं. शिकवण्या झाल्या, हॉस्टेल झाले, पुण्या मुंबईची कॉलेजं झाली आणि शेवटी अमेरिकाही. वडिलोपार्जित जमिनीचा आणखी एक तुकडा तेवढा विकला गेला. पदरात काय पडलं? इतक्या वर्षांच्या
बडे जावात आणखी परदेशी कल्पनांची भर. इनामदारांच्या माणसांना हे शोभत नाही, ते रुचत नाही. त्यांनी असं वागायचं नसतं, हे करायचं नसतं, ते करायचं नसतं. पण हातीपायी धड असलेल्या तरुण उमेदीच्या माणसानं मन लावून जिद्दीनं महत्वाकांक्षेनं काही करायचं असतं हे तेवढं त्याला कधीच समजलं नाही. बाकी त्याचा तरी काय दोष, जे आडातच नव्हतं ते पोहऱ्यात कुठून येणार. वहिनींनी वकील साहेबांकडे पाहिलं. ते हात धुवून कोट चढवून कोर्टात निघाले होते. 25-26 वर्षाचा परिपाठ. रोज सकाळी ठराविक वेळी कोर्टात जायचं, ते बापजात्यांच्या कमाईचं खाऊन, आणि दिवसभर तिथं वारेमाप चहा पिऊन, सिगारेटी ओढून, गावची लफडी चगळून परत आल्यावर पोटात ढकलायचं, तेही बापजात्यांच्या पुण्याचंच. असं 1-2 दिवस नाही, 25-26 वर्ष. उबक कसा येत नाही यांना. यात कोणाला फसवतात हे, जगाला, स्वतःला की आपल्याला. बरं, चलतो मी. आत्तापर्यंत पाहिलेल्यात ही मुलगी उजवी आहे, आणि शिवाय गरिबाची. तिला आपली किंमत राहील, हे सगळं समजावून सांगा भालचंद्राला. संध्याकाळपर्यंत विचार पक्का झाला तर काहीतरी अंगठी बिंगठीचं बघता येईल. आपल्या घरात सुनांना हिऱ्याशिवाय काही अंगठी. वहिनींनी इतक्या तीक्ष्णपणे वकील साहेबांकडे पाहिलं की ते वाक्य अर्ध टाकूनच घराबाहेर पडले. जाताना चिंकीची शेपटी त्यांनी ओढली, पण ती ढिम्म सुद्धा हल्ली नाही. शेवटी वहिनींनीच तिला उचललं आणि त्या पायरीवर उन्हात येऊन बसल्या. वकील साहेब बाहेर पडल्यावर विमलची टकरी सुरू झाली. मुलगी मुंबईची आहे वाटतं. बयो, तुझा नवरा एक मुंबईला गेला म्हणजे सगळं जग मुंबईकर होत नाही ग. भालू दादा येणार आहेत का एवढ्यात? त्याला कधी वेळ बघत असते का ग बाई? मग मी जाऊ का? कुठे? मुंबईला? काय वहिनी, गरीबाच्या किती मागं लागताय. पण म्हटलं काम नसेल तर थोडा वेळ मुंबईला जाणारच. आणि वहिनी, मुंबईला मी जाणारच आहे, पण नंतर, सुनबाई तुमच्या मदतीला आल्यावर. आणि मग हा पसारा कोण आवरणार? वहिनींच्या डोळ्यापुढे दिवाणखाना दिसत होता. बघण्याच्या समारंभासाठी खास ठेवणीतले लोड, तक्के, चांदीचं तबक, पानदान असं खूप काही त्यात साठवलं होतं. असा काही समारंभ असला की बंगल्याचं भाग्य उजळायचं. भिंतीवरच्या प्रचंड तस्बिरींवरची धूळ झटकली जायची. पितळी कड्या कोयंडांना पॉलिश व्हायचं. झुमरं, लामणदिवे, समया वगैरेंतून प्रकाश झिरपू लागायचा. प्रचंड मोठी जाजमं, सतरंजा उन्ह खाऊन यायची. जणू तेवढ्यापुरता काळाचा पडदा किलकिला व्हायचा आणि फूट लाईटच्या प्रकाशात भूतकाळ दिमाखात समोर यायचा. अशा दिमाखात की क्षणभर नजर भोवंडावी. या झगमगाटात आपण कोण, कुठले, किंबहुना आपल्याला काही स्थान आहे की नाही? अहो वहिनी, जाऊ मी? पिक्चरला जाणार आहोत आम्ही, मॅटिनी. काय? रागवू नका वहिनी. पिक्चर सुटल्या सुटल्या येते. खरं तर नकोच म्हटलं होतं, पण हे किती चिडतात. उगाच 2 दिवसात सुट्टीला यायचं आणि एवढा खर्च करायचा. तर मला काय म्हणतात, कष्ट करून कमवतोय कोणासाठी? बरं बाई, म्हणतात साड्या नेसून टाक, जिन्नस वापरून टाक, कमवायची धमक आहे तोवर. माहिती ग, मोठी राजाची राणी लागून गेली आहेस तू. वहिनी इतक्या मोठ्यांदा तिटकाऱ्यानं म्हणाल्या की चिंगीनं सुद्धा सुस्तावलेल्या नजरेनं एकदा त्यांच्याकडे पाहून मान टाकली, आणि विमलचा तर चेहराच पडला. ती मुकाट दिवाणखान्यात जाऊन लोड तक्की आवरायला लागली. वहिनींनी बसल्या जागी भिंतीला डोकं टेकलं. रोजची त्यांची ही वेळ इथेच बसायची होती. डोळ्यांपुढे विशेष ठळक काम नसायचं. आत खोलवर फारसा उत्साहही नसायचा. कोणी एकेकाळी त्यांना खूप काही करायचं होतं. गावात नवीन कॉलेज निघालं तेव्हा त्यांना शिकायचं होतं. नारी सुधार की काय निघालं तेव्हा त्यात जाऊन बघायचं होतं. हिंडाय फिरायचं होतं, लिहाय वाचायचं होतं, घडवायचं वाढवायचं होतं. लग्नापूर्वीच्या त्या फक्त मॅट्रिक. भिक्षुक बाप, 5-7 भावंड, नुसत्या रूपावर इनामदारांचं घराणं मिळालं तेव्हा त्यांना वाटलं होतं आपण करू ते कमीच. पण पहिल्या वर्षभरात भ्रमनिरास झाला. इथले पुरुषच काही करत नव्हते तर बायकांना वाव कुठला राहणार? हे करण्याची चाल नाही, ते करण्याची रीत नाही, हे प्रतिष्ठेत बसत नाही, ते प्रतिमेला शोभत नाही, असं म्हणता म्हणता खरोखरच किल्ल्यात डांबलेल्या राजकन्येसारखं त्यांचं जीवन गेलं. लोक कौतुकानं म्हणायचे, वाडा बंगला कसला, अहो किल्ला आहे हा किल्ला.
त्यांना काय माहीत की साता समुद्रापार किल्ल्यात कोंडलेल्या राजकन्येसाठी कधी ना कधी अवलग घोड्यावरून तिचा स्वप्नीचा राजकुमार अवतरतो. आणि इथे तर खुद्द राजकुमारानंच आपल्याला "वहिनी, अहो भारद्वाज बघा." आतून विमल किंचाळली तेव्हा त्या भानावर आल्या. "अहो वहिनी, लवकर या. भारद्वाज पक्षी आलाय मागच्या अंगणात. आजचा दिवस शुभ जाणार. या मुलीचं पक्क ठरणार आणि बघता बघता इथे दाराला केळीचे खुंट लागणार. अहो वहिनी, या तरी बघायला." विमलचा उत्साह इतका सांसर्गिक होता की वहिनींना तिचा विरस कळवेना. "उठ ग चिंगे, चल बघूया आपण. तर तिथे हौदाच्या मागे बघा." तिथे नाही. तो बघा उडाला, डाळिंबाच्या झाडावर बसलाय." ती 17 ठिकाणी बोटं दाखवत राहिली आणि त्या बघत राहिल्या. खरं म्हणजे त्यांच्यापेक्षा विमलचा उत्साहच प्रेक्षणीय होता. "किती वर्षांनी घरात कार्य, नाही का हो वहिनी? पण आम्ही तुम्हालाच वहिनी म्हणतो तर त्यांना काय म्हणणार बरं? पण मला साडी पाहिजे हं, आधीच सांगून ठेवते." तिनं साडीचा उल्लेख केला आणि वहिनींना एकदम आठवण झाली. भाबडी पोर सकाळी नव्या साडीच्या नादातच आली होती. आपण मात्र आपल्यातच व्यग्र राहून तिचा विरस केला. तिच्या हातातला पलंग सोडत त्या म्हणाल्या, "अगं राहू दे, मी घालते. जा तू." "म्हणजे मी मी जाऊ मॅटिनीला?" "जा ग बाई, जा. एवढा नवरा आणतोय, करतोय, कमवतोय तर जा." "अहो वहिनी, त्याचं काय एवढं?" विमल पडत्या फळाची आज्ञा घेऊन निघालीही होती. "काही नाही बाई, नशीबवान आहेस असं म्हटलं." "कसलं नशीब? मुंबईला एक खोली मिळत नाही वर्ष झालं तरी. ती मात्र मिळाली तरी मी तुला पाठवणार नाही हं एवढ्यात. बाई माझी एवढी एकुलती एक सून यायची. तिची हाऊसमौस करायला जोडीला कोणी नको का मला?" "नको कसं? आपण करू की दोघी मिळून सगळं." "नाहीतरी दिवसभर भूतासारखं एकटीनं एवढ्या घरात फिरायचं. याचा कंटाळाच आलाय मला." "एकटं कशानं? भराभर 1-2 नातवंड झाली की भरून जाईल बघता बघता घर." "खरंच, तिला हौस असेल का ग सगळ्यांची? घरादाराची, बाग बगीच्याची. नशिबानं एवढं ताट वाढून येतंय तिच्यापुढे. हौस नसायला काय झालं तिला? पण आपण कशाची सक्ती नाही हं करणार. तिला हवं ते करू दे. शिकायचं शिकू दे. धंद्यात व्यवसायात पडायचं पडू दे. घरकामाचा उगाच बागुलबुवा नाही करायचा. मी इतकी वर्ष नाही का सांभाळलं तसंच? पुढेही तसंच सांभाळेल." "पुढचं राहू द्या हो. मग आता मी जाऊ ना?" विमलनं इतक्या मिश्किलपणे विचारलं की वहिनींना हसूच फुटलं. 2-3 दिवसांनी नवरा भेटला तरी कशी अंगानी फुलली होती बाई. आजवर आपल्या वृक्ष कंटाळवाण्या आयुष्यात हा एकच कवळसा होता. आता लाख बिलोरी आरशांचे तुकडे किरण फाकतील आणि न जाणो त्यातच कुठे कुठे आपल्याला आपला चेहराही एखाद्या कोणातून एखाद्या रेषेतून भेटून जाईल. विमल गेली, पण वहिनींसाठी उत्साह मागे ठेवून गेली. पाहुण्यांसाठी नेसलेलं ठेवणीतलं पातळ बदलून त्या धुवट साडीचा ओचा पदर खोचून कामाला लागल्या. बराबर जिना चढून वर आल्या. तिथल्या 2 खोल्या कित्येक दिवस बंद होत्या. 3 माणसांना 9-10 खोल्या म्हणजे नसता झाडण्या पुसण्याचाच व्याप. पण आता लवकरच 4थं माणूस येणार होतं. त्याच्या स्वागताची तयारी नको का करायला? त्यांनी एका बंद खोलीची दारं खिडक्या उघडल्या. मोकळी हवा आत आली. बरं वाटलं. ही नव्या जोडप्याची खोली करायची. खिडकीत उभं राहून त्यांनी लांबवर नजर टाकली. केवढं मोठं आवार. किती सुरेख बगीचा होता एकेकाळी. पण वर्षानुवर्ष करापोटीच त्यातले कितीतरी तुकडे वेचावे लागले. बघता बघता चौफेर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यांच्या दाटीवाटीत बंगला दिसेनासा झाला. बुटक्या घरांना लहान माणसांसारखं टाचा वर करून माना उंचावून आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची सोय थोडीच असते. नसेनात. उरलं आहे ते सुद्धा भरपूर आहे. थोडी इच्छा, थोडी जिद्द, थोडी उमेद धरली तर कठीण का आहे पुन्हा डोकं वर काढणं. या खोलीची रचना कशी करायची याचे हिशेब जुळवत वहिनी खाली आल्या. ड्रॉवरमधला मुलीचा फोटो आणि पत्रिका त्यांनी उगाचच पुन्हा हातात घेतली. कुठली कोण मुलगी अंगणात पाखरू यावं तशी अलगद एक दिवस घरात येईल. कशी असेल, कशी वागेल, कशी बोलेल ती? म्याव म्याव मांजराचा आवाज आला तेव्हा त्यांनी चौकसपणे वर पाहिलं. अरेच्या, विचारांच्या तंद्रीत वरती चिंगी असतानाच खोलीला कडी लावून खाली आलो की काय आपण? वयाला शोभेशा चपळाईनं त्यांनी वर जाऊन कडी काढली. चिंगी चोरासारखी बाहेर येऊन त्यांच्याकडे करून नजरेनं बघायला लागली.
चिंकुटली मिंकुटली, गाऱ्या डोळ्यांची सोनुली, असं म्हणत त्यांनी तिला सरावानं जवळ घेतलं, कुरवाळलं, शेपटावरून गोंजारलं. तिचं पोट हाताला कठीण लागताच मात्र एकदम प्रकाश पडल्यासारख्या त्या तिला म्हणाल्या, अगं लबाडे, अशी भानगड आहे होय? तरीच सारखी खा खा करतेस आणि अष्टप्रहर सुस्तावून पडतेस. चिंगीनं आवाज करताच त्यांच्या पदराला तोंड घासलं. वहिनींनी तिच्या कानावरून डोळ्यावरून हात फिरवत इशारा केला, पण चिंगूताई जरा जपून हं. इतकी वर्ष मला चाललं, पण तिला चालेलच असं नाही तुमचं लेंडार. नाहीतर सापडायचा आपला एखाद्या लोकरीचा गुंडा अंथरुणात. चल, शेपारू नकोस कौतुकानं, चल बरं बाहेर. वहिनी उत्साहानं बागेचा फेरफटका मारायला लागल्या. मांडव घालायची वेळ आली तर सगळं साफ करायला नको का? पहिल्यासारखे माळीबिळी आता परवडत नाहीत, पण रोजचं एक राहिलं. सोहळ्यासाठी तरी सगळं जागच्या जागी नको का असायला? वहिनींनी पायानंच पाचोळा दूर सारला, हातानंच 4-2 फांद्या मागे ढकलल्या. आवाज झाला, मागून कोणीतरी येतंय असं वाटतं. चिंगी येते का? तिचे काळे पांढरे लोकरीचे गुंडे, का तिची सावळी तजेलदार पावलं? नक्की तिचीच. एरवी या बागेत पैंजणांचा आवाज घुमलाय कधी? कल्पनेतल्या त्या नादाच्या हिंदोळ्यावर झुलत वहिनी डोळे मिटून तिथेच झाडाखाली उभ्या राहिल्या. असं निरामय सुख त्यांनी गेल्या कित्येक वर्षात अनुभवलं नव्हतं. या घरात आपण एकटे नाही. या सज्जात, या पायरीवर, या बागेत आपल्या आगीमागे कुणीतरी आहे. कुठेतरी जिवंतपणा आहे, सळसळ आहे. याहून अधिक काय हवं? हाय चिंगी. लांबून भालचंद्रचा आवाज आला. तेव्हा त्यांचा जीव तर आणखीनच हलका झाला. आज स्वारीनं फारशी वाट बघायला लावली नव्हती. काही घराची ओढ हळूहळू वाढत चालल्याचं लक्षण आहे. वहिनींचा चेहरा उजळला. काय रे, जेवायचं ना? मी थांबले तुझ्यासाठी. अगं मला भूक नाहीये. का रे, एवढ्यातच पोट भरलं? काहीतरीच काय ग? रघु जायचं आहे ना अमेरिकेला, म्हणून त्याच्या आईनं आज मेजवानीचा बेत केला होता. त्यांचा आग्रह मोडवेना म्हणून जेवलो तिथंच. एवढा जिवलग मित्र, पण तुझ्या कौतुकाच्या वेळी तो मात्र नसणार रे. म्हणजे किती वेळ घेऊन पेडगावला जाशील? हा, जसं काही तुला कळतच नाहीये. शक्य असतं तर बहिणींनी आता त्याच्या केसांतून हात फिरवला असता, निदान त्याच्या खांद्यावर थोपटलं तरी असतं, आणि मग त्यानं आपलं डोकं त्यांच्या छातीवर घासून. पण हे असं असलं काही करून किती युगं लोटली होती. रीतसर अंतरावरून त्याच्याबरोबर घरात शिरून त्या म्हणाल्या, देसाईबद्दल काय ठरवलंयस? माणसं बरी आहेत तशी. भालचंद्र त्याच्या आवडीची कॅसेट लावत म्हणाला, त्यांच्याशी आपल्याला काय करायचंय? तुला मुलगी आवडली का? खोड काढण्याजोगी नाही ग. आम्ही भेटणार आहोत दोघं. टेकडीच्या पायथ्याशी 6ला भेटायचं ठरवलंय. अगं बाई, हे आणखी कोणाचं डोकं? वहिनींनी डोळे विस्फारले. अगं तिचंच. कोणाचं? ते गाणं हळू कर रे जरा. मी इथं इतकं महत्वाचं बोलते आणि तू. आधी भालचंद्र जागचा हल्ला सुद्धा नाही. उडत्या चालीच्या त्या गाण्यावर पायानं ठेका धरत त्यानं पलंगावरची चादर सारखी केली आणि खुशाल लोळायला लागला. वहिनी उंबरट्यापाशी घुटमळत त्याच्याकडे एकटक बघत राहिल्या. किती उंचपुरा तगडा सुबक देह एका दृष्टिक्षेपात कुणाच्याही मनात भरेल, पण कधी कोणासमोर वाकला नाही. कुठल्याही नात्याची, भावनेची, शब्दांची कधी चाड राखली नाही. आणि आज त्या मुलीच्या शब्दाखातर संध्याकाळी 6 वाजता भेटणार आहे. देसाईंच्या ओझरत्या पाहिलेल्या मुलीबद्दल त्यांना अचानक प्रचंड प्रेम आणि कौतुक वाटायला लागलं. सकाळी नीट बघायला हवी होती. बाकी असा आग्रह धरणारी मुलगी साधीसुधी नसणारच. चपळ, चलाक, तरतरीत अशीच असणार. आता मुली किती हुशार झाल्या आहेत. आपल्या वेळेसारखा बावळटपणा नाहीच करायच्या. प्रत्येक गोष्ट निरखून पारखून घेतील. अगदी नवरा सुद्धा. पारख बये पारख. शेवटी तुझे तीळ तांदूळ इथेच असले तर तू तरी काय करणार? उगाच का आज भारद्वाज येऊन गेला आपल्या अंगणात. भारद्वाज पक्षी अंगणात आल्याची बातमी भालचंद्राला सांगायची राहूनच गेली की पहिला घास तोंडात घालायच्या आधी त्या तरातरा भालचंद्राच्या खोलीत गेल्या. तो संतलईत घोरत होता आणि कॅसेटवरचं गाणं तसंच तारस्वरात किंचाळत होतं. मग दुपारभर त्यांच्या मनाला तोच चाळा राहिला. संध्याकाळचे 6 कधी वाजतील? ठरलेल्या ठिकाणी आधी ती येईल का हा पोचेल? बोलायला सुरुवात कोण करेल? तो काय बोलेल? ती काय सांगेल? जणू काही आपणच ते क्षण जगतोय अशा ओढीनं वहिनी चित्र रंगवीत राहिल्या.
विमल सिनेमाहून येऊन कामाला कधी लागली? चिंगीनं दूध भातामधलं दूध चाटून शीतबशीतच का टाकली? या कशाकडेच त्यांनी लक्ष दिलं नाही. वकील साहेब ठरलेल्या वेळी कोर्टातून घरी परत आले तेव्हा त्या दागिन्यांची अर्धी रिकामी पेटी उघडून बसल्या होत्या. ते घरात येऊन आपल्या मागे उभे राहिले आहेत हेही त्यांना कळालं नसतं. पण अचानक कपाटाच्या आरशात त्यांचं प्रतिबिंब दिसलं तेव्हा त्यांना दखल घ्यावीच लागली. आज भाग्य उजळलं म्हणायचं. कोणाचं? अहो त्या दागिन्यांच्या पेटीचं. कशावरून? एरवी कधी इतक्या कौतुकानं दागिने हाताळले होतेत का? अहो माझ्यासाठी नाही काही, तिच्यासाठी म्हणून सहज बघत होते. ते उघडच आहे. नाहीतरी तुम्ही कधी हौसेनं दागिने कपडे वापरलेत का? आपल्याला एखादी मुलगी असती तर कारणी तरी लागलं असतं. पण तिथंही तुमचाच विरोध. एरवी या वाक्यानं वहिनींचं रक्त उसळलं असतं. त्या छुप्या भीतीनंच बहुतेक वकील साहेब अर्ध्यावरच थांबले असावेत. पण वहिनीच त्या दागिन्यांच्या पेटीवरून हलका हात फिरवीत म्हणाल्या, राहू द्या हो. असतं आणि नसतं या बोलण्याला काही अर्थ असतो का आयुष्यात? वेगळं काही असतं तर मीही वेगळीच झाले असते. पण आता ती येईल. तिला पहिल्यांदा सांगणार आहे, बयो, हे काहीही तुझ्यावर लादलेलं नाहीये. आवडलं तर घे, वाढवलंस तर दाखव, जमवलंस तर मिरव. अहो, हो हो, एवढी घाई कसली? आधी ठरू तर द्या. अहो ठरेल हो. कशावरून? माझं मन सांगतंय. आणि शिवाय बरं का, आज भारद्वाज आला होता आपल्या अंगणात. इतकी वर्ष आला नाही, आताच कसा आला बरं? त्याच्यापेक्षा आम्हाला तुमच्या उत्साहाचंच नाविन्य वाटतंय. इतकी वर्ष कधी नव्हता तो आत्ताच, इतक्या साध्या गोष्टीनं. आता असं खूप काही नवीन होणार आहे आपल्या घरात. माणसं बदलली की घरं बदलतात. हेच बघा ना, नुसत्या त्या मुलीच्या शब्दाखातर संध्याकाळी जाणार आहे पट्ट्या. एरवी हल्ला असता का जागचा? आजच्या या कौतुकात आम्हाला चहा बिया मिळणार की नाही? का सासूची आशा सोडून आता विमललाच सांगू? नको हो, कधी नव्हे तो तिचा नवरा आलाय. त्याच्या भोवती भोवती करते, करू दे. आपण कशाला सारखं बोलवायचं? वकील साहेब आश्चर्यानं अविश्वासानं त्यांच्याकडे बघतायत. तोवर त्या स्वयंपाकघरात गेल्याही. ते स्वयंपाकघर, तीच अजस्र भांडी-कुंडी, पितळेची, तांब्याची, अभंग, डबे, पिंप, सतेली, पातेली, गंज, कढया, सोनं, चांदी केव्हाच आपल्या वाटेनं गेली. ही भांडी तेवढी जुन्या आठवणी उरी बाळगून निमूटपणे मागे राहिली. निरुपद्रवी, निरुपयोगी, मालकीचा खोटा अहंकार जपण्याच्या तेवढ्या कामाची. 2-2.5 तपांपूर्वी वहिनी इथे लग्न करून आल्या त्यावेळी या शीतांभोवती केवढी भुतावळ जमली होती. सख्खे, सावत्र, चुलत, मावस, रक्ताचे, मानलेल्या नात्याचे किती किती नातेवाईक स्वार्थ साधेपर्यंत सगळे राहिले. पण या वृक्षाला फारशा फांद्या फुटायच्या नाहीत याची खात्री पटल्यावर सर्व पांगले. बदलत्या परिस्थितीचा आवाका यायलाच पहिली 4-5 वर्ष लागली. भालचंद्राचा जन्मही तेवढ्यातलाच. नंतर मात्र जाणारा एक एक क्षण, दिवस, महिना, वर्ष सगळा हुरूप उमेद शोषतच गेला. जास्तीचं संपलं आहे ते पुरवणार. जीव मेटाकुटीला यायला लागला. इकडे झाकलं की तिकडे उघडं पडावं असा प्रकार झाला. आणि जाणं हे बळकट बाहून सावरायचं, तोच डोळे बंद करून खोट्या गुंगीत बेहोश पडलेला. त्यावेळी वकील साहेबांच्या मिन्नत वाऱ्या केल्या. हे मेलेलं अन्न खाऊन किती दिवस जीव जगवायचा? काहीतरी पोटापाण्याचं बघू. दुकान धंदा थाटू, नाव सोडू, गाव सोडू, वाटल्यास देशोधडीला लागू. सुरुवातीला नक्कीच कठीण जाईल, पण पुढे सवय होईल. सवयीनं जमेल एक एक. पण छे, नव्या सवयी लागायला जुन्या सुटायला हव्यात ना. तिथेच नडलं. उलट भालचंद्राच्या रूपानं त्या सवयी जास्त बळकट झाल्या. मधल्या काळात बरोबरीची माणसं कुठल्या कुठे पोहोचली. कुणाला शिक्षणानं हात दिला, कुणाला समर्थ साथ मिळाली. आपण मात्र होतो तिथेच, होतो तसेच राहिलो. फळ्यावरचे डबे, भांडी, भिंतींवरचे वाघ सिंह, कपाटातल्या चीज वस्तू, तशी घरातली माणसं. कालच्या कैफात उद्याकडे डोळेझाक करणारी, जिवंत असून निर्जीव माणसं. एकदा फारच असह्य झालं तेव्हा वहिनींनी माहेरी गारानं नेलं होतं. खूप धीर करून खरं मनातलं ओकून टाकलं होतं. पण सर्वांनी त्यांना वेड्यातच काढलं. शाळा मास्तराच्या घराच्या त्या अशक्त किरकिऱ्या भिंतींना हे दुःख समजलंच नाही. उलट त्यांनी उपहासानं विचारलं, दुःखाचा शिरकाव? आणि तोही तुझ्यासारख्या भक्कम किल्ल्यात? भलतंच काहीतरी. त्या दिवशी तटबंदी आणखी अपेते झाली.
कितीही गुदमरलं घुसमटलं तरी यातून सुटका नाही हे जाणवलं. आता त्या वाटेवर सुटका झालीच तरी काही जमेल याची खात्री कुठे होती अगदी आजपर्यंत. आज मात्र वकील साहेबांचा चहा देताना, संध्याकाळची कामं आवरताना वहिनींना हलकं हलकं वाटत राहिलं. ठरलेल्या वेळी लगबगीनं तयार होऊन भालचंद्र फाटका बाहेर पडला तेव्हा तर त्यांना खुदकन हसूच आलं. चहासाठी सुद्धा त्याला थांबवावंसं अडवावंसं त्यांना वाटलं नाही. ही काय अडवण्याची वेळ आहे. तिकडे ती उभी असेल, तिच्या कल्पना घेऊन, उमेद घेऊन, काही प्रेरणा घेऊन. तिकडे ती उभी असेल लख्ख सोनेरी प्रकाशात कवडसा होऊन. आता फक्त तो कवडसा आपल्या तळहातावर याची वाट बघायची. अहो, ऐकलत का? देवापुढे साखर ठेवा. मुलगा शब्द देऊन आलाय तिला. वहिनींनी चमकून पाहिलं तर वकील साहेब खरोखरच त्यांच्यासमोर उभे होते आणि सभोवती अंधार. म्हणजे आपण इतका वेळ? अहो, एवढ्या शुभ प्रसंगी अशा अंधारात काय बसलात? तरी मी मगापासून म्हणतोय या गेल्या कुठे? म्हणजे तुम्ही रोजच्यासारखे फिरून पण आलात? आलो, मी आलो, तोही जाऊन आला. त्यांच्या दोघांचा निर्णय झाला. सगळं तुमच्या मनासारखं झालं. आता उठून आधी दिवा लावा बरं. वकील साहेब उत्साहानं म्हणाले. वहिनींना आकलन व्हायला जरा वेळच लागला. गेला तास दीड तास त्या तंद्रीत बसून राहिल्या होत्या. अंधाराचं वेळाकाळाचं भानच हरपलं होतं जसं काही. आणि जाग यावी ती इतकी देखणी. पहाटेचं रम्य स्वप्न डोळे उघडताच सत्यात अवतरावं तसा गोड संभ्रम. वहिनींना भालचंद्राशी किती बोलू आणि किती नको असं होऊन गेलं. घरभर त्याच्या मागे मागे फिरत त्या त्याला विचारित सुटल्या. एकामागून एक प्रश्न. तू गेलास तेव्हा ती आलेली होती का रे? सकाळ सारखीच दिसत होती का साडी वेगळी होती? पहिल्यांदा कोण बोललं? ती बोलली का तू बोलला? सुरुवातीला जरा बावरली होती का रे ती? का सगळं आपला सडेतोडच व्यवहार? माझी तरी बाई कमालच आहे. सकाळी धड बघायला काय झालं होतं काय माहिती मला. इतकं ठरल्यासारखं आहे तर तिला घरी आणायचंच ना परस्पर. तेवढीच ओळख वाढवता आली असती. अगं हो हो, आपलाच मुलीचा पक्ष असल्यासारखी उतावीळ काय करतेस? बरं बाबा, सावकाशीनं घेतेस. सांगितलंस म्हणजे झालं. पटकन कपडे बदलून येतो. आम्ही सर्व दोस्त मंडळी आता 9च्या सिनेमाला जाणार आहोत. पटकन थोडं जेवूनच जातो म्हणजे तुझा खोळंबा नको. दोस्तांबरोबरच जातोयस ना रे? का? वहिनींचं वाक्य न ऐकताच भालचंद्र खोलीत गेला. पण त्यानं त्यांचा हिरमोड झाला नाही. मन लावून पानं घेऊन पहिलं वाडप करून त्या टेबलापाशी भालचंद्राची वाट बघायला लागल्या. मध्येच वकील साहेबांना म्हणाल्या, आपणही जेवण आत्ताच उरकून टाकायचं का? अगं इतक्या लवकर? असू दे. त्या निमित्तानं आपण तिघं एकत्र बसून बोलू तरी शकू. वाढायला विमलला बोलवा हवं तर मग. नको, ती कानफाटी कशाला आता इथे? मग करीलच सांबार चौकशा. हा बघा, नवरदेव पण आला. त्या इतक्या कौतुकानं म्हणाल्या तरी भालचंद्रानं नेमकी कोणतीच प्रतिक्रिया तिला दाखवली नाही. तो निमूट पानावर बसून जेवायला लागला. शेवटी वहिनींनाच विचारावं लागलं. मग काय काय झालं तिथे? व्हायचंय काय? तिच्या बाजूनं काही हरकत नाही असं ती म्हणाली. हो, पण ते शेवटी असणार. त्याच्या आधी काय झालं? तिनं विचारलं. तुम्ही काय करता? कुठे जाता? हे ते असं तसं भरपूर काय काय विचारलं. एकदम असं कसं विचारलं? नीट पहिल्यापासून सांग की. आता वकील साहेबांना मध्ये पडावंसं वाटलं. मग मात्र भालचंद्र अस्वस्थ होऊन म्हणाला, किती मागे लागताय तुम्ही दोघं? साधी सांगून आलेली मुलगी बरी वाटली, मी हो म्हटलं. माझी परीक्षा वगैरे घेणारी ही कोण? आणि त्यात तुम्हाला एवढा रस कसला? परीक्षा नको म्हणूस, पारख करणं म्हण. ज्याच्याबरोबर जन्म घालवायचा त्याची पारख करावीशी वाटली तर कुठं बिघडलं रे? बिघडलं कोण म्हणतंय? आपणही सांगितलं. आपल्याला भयंकर कामं असतात. 3 मोठ्या डीलरशिप्स आहेत. खूप मोठा एरिया कव्हर करावा लागतो. वकिलीमुळे बाबांना वेळ नसतो. सगळी धंद्याची जबाबदारी आपल्यावरच पडते. त्यामुळे एक्सपान्शन प्लॅन्स आखायचे म्हटले तरी आखता येत नाहीत. हाताखाली माणसं ठेवावी म्हणतो. पण आजकाल विश्वासाची माणसं तरी मिळतात कुठे? भालचंद्र एका दमात इतकं काही बोलला की वहिनींना चटकन काही बोलताच आलं नाही. नाहीतरी तो जे बोलत होता ते त्यांच्या अंधुकशा परिचयाचंही नव्हतंच. क्षणभर शांतता पसरली. तेवढ्यात वकील साहेबांनी विचारलं, याच्यावर ती काय म्हणाली? अहो म्हणणार काय, खुश झाली. माणसं कशाला शोधता? एखादा बिझनेस बघायला. मी हळूहळू शिकेनच की. ती स्वतः ग्रॅज्युएट तर आहे ना? हो, पण BCom CA साठी आर्टिकल्स करते.
म्हणजे वर्षात 2 वर्षात एखाद्या धंद्याचं सर्व अकाउंटिंग ती बघू शकेल म्हणे. गुड. कल्पना वाईट नाही. वकील साहेब खुशीनं म्हणाले. तेव्हा वहिनी उसळल्याच. पण वास्तव? वास्तव काय आहे? कुठला धंदा? कुठला व्याप? बोलता बोलता संतापणा आपल्याच डोळ्यात पाणी येईल अशी वहिनींना भीती वाटली. त्यांनी घाईघाईनं पाण्याचं भांडं उचललं, एक घोट घेतला आणि शांतपणे भांडं खाली ठेवीत म्हणाल्या, आणखी काय बोलणं झालं? बस एवढंच. मुख्य म्हणजे ती नुसती घरी बसू शकणार नाही असं तिचं म्हणणं. शिक्षणाचा उपयोग, आयुष्याचा दर्जा असले मोठे मोठे शब्द वापरत होती. भालचंद्रानं पानात काहीतरी वाढून घेतलं. या वयात असं वाटतंच रे. वकील साहेब मध्येच बोलले. म्हणून मीही सांगत सुटलो. नुसत्या शब्दांना काय लागतंय? एकदा लग्न लागलं की आपोआप विरत जातील सगळे. आणि एक मूल झालं की नाहीसेच होतील. वकील साहेब खुशीनं म्हणाले. त्यांच्या डोळ्यात मुलाविषयी कौतुक होतं. शब्दांमध्ये शाबासकीची थाप होती. वहिनींना मात्र पुढ्यातला घास गिळवत नव्हता. हे काय चाललं आहे? यात या कोणाला काही खटकत कसं नाही? बोलताना जीभ अडत कशी नाही? शब्द अडखळत कसा नाही? ही कुठली शक्ती म्हणायची? आणि तिच्या दर्शनानं आपल्याला अधिकच निराधार वाटायला का लागलंय? वहिनी निरखून भालचंद्राकडे बघायला लागल्या. तो वडिलांना सांगत होता. उद्या सकाळी पहिल्याच गाडीनं जातायत ते लोक. का? एवढ्या तातडीनं? तिच्या वडिलांना नोकरीच्या तालावर सगळं करावं लागतं. त्यांचं काय आपल्या इथल्यासारखं थोडंच आहे. म्हणूनच माझी खात्री होती. मुलीनं कितीही उड्या मारल्या तरी त्यांच्याकडून काही अडचण यायचीच नाही. आपण हो म्हटलं की तिच्या जन्माचं सार्थक झालं. आपण म्हणून टाकू हो, पण जरा सावकाशीनं. थोडी वाट बघायला लावलेली बरी. गेल्यावर त्यांचं पत्र येईल. मग आपण कळवू. पण मुलगी तुला नक्की आवडली आहे ना? हुशार आहे, तरतरीत आहे. जरा निवळायला हवी, पण निवळेल. जाते कुठे? दागिने घडविण्यात आणि मोडण्यात आपल्या इतक्या पिढ्यांच्या बायकांचा जन्म नाही का केला, तसा तिचाही जाईल. आता मात्र वहिनींना असह्य झालं. त्या ताडकन खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या. क्षणभर वाटलं ताडताड बोलावं, बंद करावीत एकेकाची तोंड. पण बापलेकाच्या चेहऱ्यांकडे आळीपाळीनं बघताना त्यांची वाचाच गेल्यासारखी झाली. भालचंद्र जेवताना डाव्या हातानं गळ्यातल्या सोन्याच्या गोपाशी ऐटीत खेळत होता आणि वकील साहेब खुर्चीत रुबाबानं टेकून अंगठ्यानं टेबलावर ताल धरत होते. यांच्याशी काय बोलायचं? आणि बोललंच तर यांच्यापर्यंत किती पोहोचेल? वहिनींना निराधारपण, असहाय्यपण सोसवेनासं झालं आणि त्या जेवण तसंच टाकून आपल्या खोलीत गेल्या. खोलीत अंधार होता, पण दिवा लावण्याचेही त्राण नव्हते. त्या कसेबसे हादून पलंगावर पडल्या. संत, निश्चल, एकट्या. एवढ्या मोठ्या खोलीत, एवढ्या मोठ्या पलंगावर अगदी एकट्या. बाहेर बोलणी, हास्य विनोद चाललेच होते. शब्द कानावर पडतच होते, पण मनात अर्थाची सुसंगत जुळणी होत नव्हती. चांगली बायको मिळायला सुद्धा भाग्य लागतं बेट्या. मला तरी काय, आजवरच्या सगळ्या मुलींमध्ये हीच मुलगी उजवी वाटली. जरा सावळी आहे एवढंच, पण आपल्याकडे खाऊन पिऊन तेज येईलच बघता बघता. नुसतं खाणं पिणं काय, राहणी, कपडा लत्ता, दागदागिने सगळं सुधारेल की. सुरुवातीला तरी झगमगाट झाला पाहिजे सगळा. डोळे दिपले पाहिजे तिच्या इकडच्यांचे. त्यात कसूर नको, समजलं ना? ते वहिनींना सांगा तुम्ही. डोकं ठिकाणावर असेल तेव्हा सांगू. आता कशी तरातरा उठून गेली बघितलंस ना? वहिनींचं म्हणजे असंच. खरंच आपण का उठून आलो? त्याचा काय फायदा होणार? आजवर इतक्या गोष्टी मनाविरुद्ध झाल्या, तशीच ही गोष्ट. आपल्याला नक्की कशाचा राग आलाय हेही वहिनींना समजेना. लग्नानंतर कुळांनी, जवळपासच्या लोकांनी, नोकर चाकरांनी त्यांना वहिनी वहिनी असं म्हणायला सुरुवात केली. त्यांचं ऐकून ऐकून पोटचं एकुलतं एक पोरही आईऐवजी वहिनी म्हणायला लागलं. याचा सुद्धा त्यावेळी किती राग यायचा. काय फायदा झाला? दुर्बळ माणसांचे राग वांझोटे असतात. म्हणजे आत्ताचा राग, ही तडफड, ही दगमग, हेही. बाहेर जोराचा हशा झाला. बापलेक रंगात आले होते. मग भालचंद्र जातो म्हणाला. त्याची मोटरसायकल फाटका बाहेर गेली. वहिनींनी कुशी बदलली आणि डोळ्यांवर हात घेतला. जेवल्यानंतरचा पसारा तसाच टेबलावर पडला होता. उठून आवरायला हवा होता. नाहीतर आवरण्यासाठी विमलला तरी बोलवायला हवं होतं. पण स्वतःच्या पावलांनी वकील साहेबांसमोर आसपास जाण्याची इच्छा नव्हती. त्यापेक्षा अंधार बरा. आणि आता त्याची सोबत भरवशाची. उजेडाचे कवळसे फसवे असतात. उगाच आधी वाट बघायला लावतात, आशा दाखवतात आणि नेमकं
कुरूप, पटपटीत, ओंगळ असं काहीतरी दाखवून जातात. वहिनींनी डोळ्यांवरचा हात घट्ट दाबून धरला. कधीतरी एकदम खोलीत लख्ख उजेड पडला तेव्हा त्यांनी दचकून डोळ्यांवरचा हात दूर केला. वकील साहेब आत येताना म्हणत होते, झोपलात का? हो. बरं नाही वाटत? दमलात एकटीनं करून? आता थोडी कळ काढा. मग तुम्हाला पूर्ण विश्रांती देईन हं. पण एक सांगू का? हो. वहिनींना जागं व्हायचं नव्हतं, पण किलकिल्या नजरेतूनही त्यांना जाणवलं की वकील साहेब जवळ येत आहेत. जवळ, आणखी जवळ. अंधाराची वाटली नव्हती तेवढी या जवळ येण्याची भीती त्यांना वाटली, पण ती खोटी ठरली. नुसतं त्यांच्या अंगावर ओनून थोपटल्यासारखे करीत वकील साहेब खुशीनं म्हणाले, बाकी काही म्हणा, तुमची सर तिला काही यायची नाही. येईल. वर्षानुवर्ष इथं डांबून तिचं माझ्यासारखं जिवंत थडगं केलं की माझ्यासारखीच होईल ती पण. मग एकाच घरात दोन दोन थडगी. वहिनींनी बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द फुटेपर्यंत वकील साहेब दिवा बंद करून खोलीच्या बाहेर पडले. मग मात्र त्यांचा बांध फुटला. त्यांना ओक्साबोक्शी रडू यायला लागलं. गेल्या कित्येक वर्षात आलं नव्हतं तसं नी तितकं. एकेका थेंबाला, एकेका क्षणाची, घटनेची साक्ष. दर वळणावर वाटायचं, पुढे सुधारेल, पुढे बदलेल. अगदी आज सकाळपर्यंत वाटत होतं, ती येईल आणि यक्षिणीची कांडी फिरवेल असा भ्रम आजच्या दिवसाला कसा राजवरकी करून गेला. पण शेवटी काय निष्पन्न झालं? आणखी एका बळीची सोय. काय हक्क आहे आपल्याला तसं करण्याचा? आणि कोणी दिला? वयानं, पैशानं, आईपणानं, सासूपणानं? नाही नाही, या मूळच्या शापित आयुष्याला आणखी एक शाप घ्यायची आपली शक्ती नाही. वकील साहेब शेजारी येऊन झोपेपर्यंत वहिनी कशाबशा पडून राहिल्या. मी त्यांचा डोळा लागताच भूतासारख्या घरभर फिरत सुटल्या. हा दिवाणखाना, हे माझघर, या दोन पाहुण्यांच्या खोल्या, हा सोफा, हे सज्जे, इतके मोठे, इतके लहान की आतल्या माणसाला मोकळा श्वासही घेऊ देत नाही. आणि आता या घुसमटण्यात आणखी एकीची भर. का? ती बाई आहे म्हणून? एकदम फाटक वाजलं तेव्हा त्या दचकल्या, पण घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. बालचंद्र सिनेमाहून आला होता. फाटकाबाहेर मित्र त्याला म्हणत होते, बाय यार अँड गुड नाईट. आता काय याच्या सगळ्या नाईट्सच गुड. मार लेका, मजा मार. मग पोरगी कशी गटवली मी? भालचंद्र म्हणाला तसे सगळे मोठ्यांदा हसले. अंधारा रात्री वाड्याच्या कानाकोपऱ्यात हसणं घुमत गेलं. गुड कशानं? वहिनींची रात्र तर झपडल्यासारखी गेली. मध्येच अंधुकशी ती दिसायची. मग गटवलीये असं म्हणतानाचं भालचंद्राचं हास्य. वधूवेशात ती, पायरीवर आपल्यासारखीच कंटाळून निरुद्देश बसलेली ती, मध्येच एखादं छबकडं आणि त्याला घराण्याच्या रीती शिकवणारा भालचंद्र, दागिन्यांची अर्धी रिकामी पेटी आणि उदासपणे ती मांडीवर घेऊन बसलेली. सावल्या, अंधार, रातकिड्यांची किरकिर आणि भेसूर हसणं, वकील साहेबांचं घोरणं. पहाटेपर्यंत त्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही आणि जाग आली तेव्हा फटफटीत उजाडलेलं. 7 वाजायला आलेले. वहिनी धडपडत उठल्या. त्यांनी डोळे उघडून चौफेर पाहिलं. शेजारी वकील साहेब गुरफटून झोपले होते. भालचंद्राच्या खोलीत जाऊन पाहिलं तर तोही अस्ताव्यस्त पसरलेला. तिथे अजून दिवस उजाडायचाच आहे. तिरीमिरीनं त्या स्वयंपाकघरात गेल्या. विमल ओट्यापाशी उभी होती. तिच्या डोक्यात वाळलेला गजरा आणि तिच्या पायाशी चिंगी पेटोळं करून पडलेली. तिला पाहिलं आणि त्यांचा तोलच गेला. हाताला लागेल ते भांड तिच्या दिशेने भिरकावत त्या भिसूर किंचाळल्या, झोपा, झोपा सगळे. वहिनी? विमलनं दचकून भेदरून अस्फुट हाक मारली. चिंगी तर टुणकून चारी पायांवर उभीच राहिली. काय झालं हे कोणालाच कळलं नाही. वहिनी दाराला टेकल्या तशी विमल गयावया केल्यासारखी म्हणाली, चहा ठेवलाय वहिनी. रात्री सुद्धा मी नंतर येऊन सगळं आवरलंच होतं. खरंच थोडा उशीर झाला एवढंच. बरं बरं, बोलायला वेळ नाही मला. निघायलाच हवं लगेच. कुठे? पण चहा तरी घेऊन. नको, पहिल्या गाडीनं. देसाई मंडळी परत जाणार आहेत. अगं बाई, म्हणजे सुनबाईला भेटायची एवढी गडबड आहे तर? मी येईन लगेचच. तोवर तू सुचेल तेवढी कामं करून ठेव. करीन की, पण चिंगीला केवढ्यानं मारलं? निदान तिची अवस्था बघून तरी. वहिनींच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्याला काय लागतंय? असं पुटपुटत त्यांनी चपला पायात सरकवल्या. काम झाल्यावर मी लगेच. हो विमल, मला सगळं माहितीये. तुझे ते जाणार आहे, तू घरात हवी आहेस. कबूल, पण मला तरी तिच्या अंगठीची बांगडीची मापं नकोत का घ्यायला?
विमल किंचित समजल्यासारखी किंचित गोंधळून त्यांच्याकडे बघत राहिली. तोवर त्या दाराबाहेर पडल्याही होत्या. चिंगीनं केविलवाणा आवाज केला आणि गाऱ्हाणं सांगितल्यासारखं त्यांच्या पायात अंग घुसळलं. तेव्हा त्यांनी मानगूट धरून तिला घरात भिरकावलं आणि धाडकन दार बाहेरून लावून घेतलं. त्या झपाट्यानं स्टेशनच्या रस्त्याला लागल्या. बघता बघता बुलंद घर मागे पडलं आणि त्याचे वासे पोकळ असल्याचं तिला कसं सांगावं या विचारात त्यांची पावलं पुढे पडायला लागली.